या निमित्ताने आपण ह्या निमित्ताने आपण लोक महात्मा ज्योतिराव फुले यांना सुद्धा नमन करतो. यांच्या सुद्धा कार्याला आपण स्वीकारतो आणि त्यांनी जो तार्किकतेचा, रॅशनलिझमचा जो एक मार्ग सगळ्यांसमोर मांडलेला आहे, ज्याचं प्रत्यक्ष प्रतीक आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमध्ये दिसतो. त्या विचारांना गृहीत धरून आपण कोणत्याही जाती, धर्म, वयोगटाचा विचार न करत असता आपण हे गड-किल्ले मोहिमाच्या राबवत असतो. हे राबवत असताना आपण हा विचार करतो, की अशा पद्धतीचे ट्रेक करायचे आहेत, की ज्याच्यामध्ये सर्व वयोगटाचे, सर्व क्षमतांचे लोक येऊ शकतील अशा पद्धतीनेच आपण ट्रेक आयोजित करत असतो. आणि जास्तीत जास्त समतेवर आधारित आपण कोणालाही ट्रेकसाठी कोणत्याही आधारावर नाही म्हणत नाही. आपण प्रत्येकाला येतो. आवश्यकता पडलं तर कधी एकाची 2 गाडी सुद्धा करतो. आणि अशा पद्धतीने सर्वसमावेशक पद्धतीने आपल्याला हा ट्रेक आयोजित करत असतो आणि या माध्यमातून त्या दिवशी आपण शिवाजी महाराजांच्या विचारांविषयी, शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी काही आपल्याला माहिती घेता येईल, माहितीची देवाण-घेवाण करता येईल आणि या निमित्ताने गडकिल्ल्यांची सफर सुद्धा होईल असा दुहेरी हेतू आपण साध्य करत असतो. आम्ही सर्वजण एक सामाजिक चळवळीचा एक भाग म्हणून यामध्ये सहभागी होत असतो आणि आपला प्रचंड प्रतिसाद प्रत्येक गोष्टीला मिळत आहेत. मधल्या काळात आपण एक नाटिका सुद्धा सादर केली होती आणि त्या नाटिकेला कौतुक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं. तर अशा पद्धतीने आम्ही सर्व मिळून आपल्या सगळ्यांच्या साथीने ही मोहीम आपण सुरू केलेली आहे आणि 5 वर्षामध्ये या मोहिमेतर्फे लॉकडाऊनचा कालावधीमुळे थोडा कमी संख्या झाली. पण या निमित्ताने आपले 26 ट्रेक पूर्ण झालेले आहेत. यापुढील काळामध्ये आता उन्हाळा येतोय, ऊन वाढतंय, तर त्यानिमित्ताने थोडं ते स्वरूप लक्षात घेऊन त्या पद्धतीचे कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत. आणि पहिल्यांदाच आपण अशा पद्धतीने एक ऑनलाईन लेक्चर घेतलेलं आहे आणि त्यानिमित्ताने सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आपण आमच्या संयोजन समितीतर्फे सर्वांचे खूप मनापासून आभार मानतो आणि सूत्र संदीप सरांच्या हाती देतो. धन्यवाद सर. यानंतर मी मोहिमेचे दुसरे संयोजक सुषमा जगताप यांना विनंती करतो की त्यांनी आजचे जे वक्ते त्यांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. सुषमा. नमस्कार, मी सुषमा जगताप. मी इथे गडकिल्ले सत्यशोधक टीमतर्फे टीमच्या वतीने प्रतिष्ठित स्पीकर मिस मुक्ता माणिकराव कदम यांचे स्वागत करीत इच्छितो. तसेच मुक्ता मॅडम विषयी सांगावे तेवढे कमीच आहे. मुक्ता माणिकराव कदम ह्या मेन तर माहूर तालुक्यातल्या आहेत. तसे त्या सध्या आता पुण्यातच वास्तव करतात. त्यांच्याविषयी सांगायचे झाले तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 8 वर्ष झाले शिकवत आहेत. तसेच चित्रकार, 12 वाङ्मयीन पुस्तके यांचे कव्हर सुद्धा त्यांनी चित्रित केलेले आहेत. तसेच त्यांचे स्वतःचं इन्स्टा पेज म्हणून पण आहे, तर त्या चालवतात. युट्यूबर आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपले व्याख्यान चालू करावे. धन्यवाद सुषमा. यानंतर मी आजचे वक्ते मुक्ता कदम यांना विनंती करतो की त्यांनी आजचा जो विषय आहे छत्रपती शिवराय आणि त्यांचे स्त्रीविषयक धोरण यावरती आपलं विचार मांडावेत. मुक्ता. नमस्कार, आवाज येतोय माझा? होय. हो हो. आवाज येतोय. ओके. थँक्यू सो मच. मीटिंग सुरू झाल्यापासून मी सगळं पाहिलं, तुमचे फोटोज पाहिले आणि तुमची जी काही गडकिल्ले सत्यशोधक मोहीम आहे, इंटरेस्टिंग वाटलं मला हे सगळं. तुम्ही जे आता अप्रोच सांगितला की काय आपला हेतू आहे आणि काय करतो तुम्ही, तर हे खरंच खूप एक चांगलं माध्यम आहे की अशा प्रकारे आपल्याला शिवाजी महाराजांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवता येतात. आणि आता ताईंनी माझी ओळख करून दिलीच. तर आजचा विषय आपण महिला दिनानिमित्त आपण हा विषय घेतलेला आहे आणि विषय काय आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचे महिला विषयक धोरण. तर जेव्हा आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचं महिला विषयक धोरण, धोरण म्हणजे काय? तर धोरण म्हणजे अशी एक गोष्ट, जेव्हा सरकारचं धोरण असतं म्हणजे काय की सरकारने काही गोष्टी ह्या ठरवलेल्या आहेत, लिखित मध्ये आहेत, त्या पाळाव्या लागणार आहेत प्रत्येकाला, त्याला आपण धोरण म्हणतो. एखाद्याचे विचार असणं, स्वतःचे काहीतरी आयडिओलॉजी असणं ही एक वेगळी गोष्ट आहे. पण धोरण जेव्हा म्हणतो तेव्हा राज्य करणारी व्यक्ती ही त्या गोष्टी
आपल्या राज्याला जे मदत करणारे जे सगळे त्यांचे कर्मचारी असतील, म्हणजे तेव्हाच्या भाषेत आपण म्हणूया सगळे मावळे किंवा शिवरायांचे सैनिक, त्यांची जी काही फौज आहे ती किंवा इतर सगळ्या गोष्टी, या सगळ्यांमध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजे, याला आपण धोरण म्हणतो. आणि शिवाजी महाराजांचं हे धोरण वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे किस्से तुम्ही अनेक ऐकले असतीलच, ते मी परत सांगणारच आहे. पण त्याच्या मागे जे काही कन्व्हिक्शन आहे शिवाजी महाराजांची, ती पण आपण आजच्या दिवशी समजून घेतली पाहिजे. तर जसं आपण पाहिलं, की महिला दिवस हा पहिल्यांदा 1909 साली साजरा केला गेलेला आहे. आणि तो दिवस साजरा करायला कारणीभूत ठरलं ते म्हणजे महिला कामगारांची एक चळवळ होती. त्या चळवळीचं जे काही त्यांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर मग ते असं झालं, की आपण हा दिवस साजरा केला पाहिजे या अर्थाने. अ, आता आपल्या सगळ्यांना माहिती असेल, की का साजरा करायचा हा दिवस? पुरुषांचा दिवस, जेव्हा पुरुष दिवस आपण म्हणतो, तर तो इतक्या उत्साहाने नाही साजरा होत, जितका अ, उत्साह म्हणण्यापेक्षा जितका प्रचार नाही हो. जसं महिला दिनाला खूप शुभेच्छा दिल्या जातात, खूप काहीतरी बोललं जातं, महिलांच्या कविता येतात. महिलांनी मोकळं व्हावं, मुक्त व्हावं, फ्री व्हावं, त्यांच्या इक्वेलिटी विषयी बोललं जातं, त्यांच्या राइट्स विषयी बोललं जातं. तर हे का होत असेल? आपण हे थोडंसं इंटरॅक्टिव्ह पद्धतीने पण घेऊया. 1-2 मला उत्तर आले तर आवडेल, म्हणजे तुम्ही ऐकत आहात हेही मला कळेल. तर का असं होत असेल, की महिला दिन हा इतका व्यापक पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो, सगळीकडूनच ऐकायला मिळतो? कोणी सांगू म्हणजे सांगितलं तर मला आवडेल. हॅलो, हॅलो. कोणाला बोलायचं असेल तर अनम्यूट करून बोलू शकता. हां, हॅलो. हां. हॅलो. हॅलो, बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. कारण आज सुद्धा म्हणजे स्त्री ही त्या दिवसापासून चूल आणि मूल ही संकल्पना जी आहे, आज अजून सुद्धा कुठेतरी ती स्त्रीच्या मनामध्ये बिंबली आहे. त्याच्यामुळे मरेपणाने ती अजूनही माय करते, पण सगळं काय असलेलं आपले सासरे म्हणा, आपला नवरा म्हणा, पती यांच्या हातामध्ये सगळं ते असते. त्याच्यामुळे मोकळी कशी म्हणून पूर्ण स्वातंत्र्य असं मिळालेलं नाही असं मला वाटतं वैयक्तिक. त्यामुळे महिलांना ह्या एका दिवशी तरी महिलांचा सन्मान व्हावा, अशी त्यामागची धोरणाहून हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आलेला असावा, की वर्षातील 365 दिवसापैकी एक दिवस तरी त्या महिलांना त्यांचा सन्मान व्हावा याच्यासाठी कदाचित सुरू केलेलं असेल असं मला वाटतं. बरोबर आहे, बरोबर आहे. तुमचं एकदम बरोबर आहे. अजून कोणी 1-2 गोष्टी सांगू शकेल? ओके, ठीक आहे. चालेल. नमस्कार. तर मी हां, ताई नमस्कार. मी दत्ता केंजळे नमस्कार. बोलतो. हां, विषय असा आहे की जगाच्या पाठीवरती उत्क्रांती होत असताना खरं तर हे सगळे समान होते. परंतु अ, उत्क्रांतीमध्येच डार्विनचा जो सिद्धांत होता सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट त्याच्यामध्ये अ, ज्याच्याकडे ताकद जास्त त्याच्याकडे सत्ता आणि त्या सत्तेतून सुरुवातीला हे सगळं होत असताना महिलांकडेच सत्ता होती का तर ती जननी होती. आणि मग मातृसत्ताक ते पितृसत्ताक हा जो ट्रान्झिशन घडलं, त्या घडलेल्या ट्रान्झिशन्समध्ये मग सत्ताधाऱ्यांनी, मग तो सत्ताधारी घरातला असो किंवा सत्ताधारी त्या टोळीचा प्रमुख असो किंवा मग रेषा मारल्यानंतर निर्माण झालेल्या राष्ट्रांचे प्रमुख असो. त्याच्यातून महिला या सर्व क्षेत्राच्या बाजूच्या परिघावरती राहिल्या आणि आता त्यांचं योगदान ही काळाची गरज झाली आहे. हे होत असताना जगाच्या पाठीवर सगळ्या राष्ट्रांना, सगळ्या देशांना आणि मानवजातीला हे लक्षात आलंय, की हा एवढा मोठा भाग आपण या आपल्या आर्थिक उन्नतीच्या किंवा सामाजिक उन्नतीपासून बाजूला ठेवू शकत नाहीये. त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती महिला दिनाला मान्य केलं जातंय. त्यांना त्यांच्या हक्काच्या बाबत जाणीव करू दिली जाते आणि हा केवळ 1 दिवसाचा भाग नसून हा कायम स्मरणात राहील अशा पद्धतीनं काम केलं जातं. धन्यवाद. एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर आहे दादा. आता 2 ताईंनी पण सांगितलं तेही बरोबर आहे, की महिलांना पुरातन काळापासून सगळं बांधून राहिल्यामुळे तो एक दिवस असा यावा, की तिला मुक्तता अनुभवता यावी, तिला रिस्पेक्ट मिळावा. पण तो एकच दिवस मिळावा असं नाही. त्या दिवशी खरं तर आपण महिलेला शुभेच्छा किंवा महिला कशी खूप महान असते, ती कशी देवी वगैरे आहे, असं फार गौरवीकरण करण्यापेक्षा
त्या दिवशी आपण महिलांना त्यांच्या हक्कांप्रती, त्यांचे काय हक्क असतात त्यांच्याप्रती जागरूक करणं, कसं त्यांनी समोर येणं महत्वाचं आहे, कसं त्यांनी शिक्षण घेणं, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे राहणं हे महत्वाचं आता झालेलं आहे. रिप्रेझेंटेशन त्यांचं असणंही गरजेचं झालेलं आहे. आणि आता दादांनी सांगितलं तसंही आहे, की 50% आहोत आपण, म्हणजे महिला 50% आहेत, पुरुष 50% आहेत. पण तुम्ही ह्या सगळ्या ज्या काही व्यवस्था ज्याला आपण म्हणतो राज्य व्यवस्था असेल किंवा कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी असेल, याच्यामध्ये किती पर्सेंट दिसतात? जर 50% महिला लोकसंख्येमध्ये 50% आहेत, तर याच्यामध्ये त्या नाही आहेत. ओके. जसं की आपलं राजकारणाचंच घ्या. आपल्या लोकसभेमध्ये आता किती आहेत? तर त्या 15% आहेत महिला. म्हणजे बाकीचे जे काही आहेत ते पुरुष आहेत. 85% पुरुष, 15% फक्त महिला आहेत. म्हणजे रिप्रेझेंटेशन कमी आहे. तर का कमी आहे? तर आधीपासून जे काही आपल्याकडे सगळ्या व्यवस्थेनेच पुढे येण्याचे जे काही अवकाश आहेत, मुली विचारच नाही करू शकत आहेत पुढे येण्याचा. आणि त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. तर आता खूप गरजेचं आहे महिलांनी पुढे येणं. त्या अर्थाने हा महिला दिवस आपण साजरा करतो. मुलींना त्यांच्या हक्कांप्रती जागरूक करण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय कुटुंब व्यवस्था जी आहे, या कुटुंब व्यवस्थेमध्ये पण महिलांना किती मुक्ततेच्या शक्यता आहे याचाही विचार झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रत्येक जण आपापल्या कुटुंबाचाच फक्त एकदा इमॅजिन करून बघा, विचार करून बघा, की ह्या माझ्या कुटुंबामध्ये किती शक्यता आहे फिमेलला तिच्या गोष्टी करण्यासाठी. तर ते इनडायरेक्टली, डायरेक्टली कुठेतरी आपण म्हणूया कंट्रोल केलं जातंच हेच दिसतं. आणि असं असताना हे फक्त भारतातच झालं असं नाहीये. हे जगभरामध्ये झालेलं आहे. म्हणून महिला दिवस पहिल्यांदा तिथून सुरू झालेला आहे. आणि मग नंतर तो जगभर पसरला. तर जगात सगळीकडे महिलांना सप्रेशन फेस करावं लागलेलं आहे. आणि भारतातही ते करावं लागलेलं आहे. आणि भारतामध्ये अजूनही आपण म्हणूया की तितकं ते पुढे आलेल्या नाहीच आहेत महिला. म्हणजे जर मी म्हणते की लोकसभेत आता 15% आहेत, तर याचा अर्थ काय आहे? लोकसभाच नाही, प्रत्येक कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही घ्या, तर 14-15%च दिसतात. याचा अर्थ हेच आहे की कुठेतरी इनडायरेक्टली ते सप्रेशन झालेलं आहे आणि त्यातून मुक्त करण्यासाठी, त्यातून त्यांना काहीतरी एक मोकळीक मिळावी म्हणून. आणि मे बी भीती पण असते महिलांना समोर येण्यासाठी, की सगळं हे क्षेत्र माणसांनी, समजा आता म्हणूया ना, लोकसभेमध्ये खूप पुरुष आहेत किंवा शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुष खूप जास्त असतात. तर ती भीती एक महिलांना असते. सुरुवातीला तर ती होतीच. फारच कमी असायच्या महिला शाळेमध्ये जाणाऱ्या आणि त्यांना असं वाटायचं की सगळी मुलं, आपण कसं जाणार 1-2 मुलीच. तर त्या भीतीतून पण बाहेर आल्या पाहिजे त्या, या अर्थाने हा दिवस होता. तर हे महिला दिनाचं आपण थोडक्यात म्हणूया. आज आपल्याला जो पाहायचा तो म्हणजे शिवाजी महाराज यांचं जे काही धोरण आहे ते. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ आहे, शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630, म्हणजे हा पूर्ण सरंजामशाहीचा मुघल काळ होता, ज्याला आपण मध्ययुग म्हणतो, है ना. इतिहासाचे जर आपण 3 कालखंड पाडले, तर एक असतो प्राचीन इतिहास, दुसरा असतो मध्ययुगीन इतिहास आणि तिसरा आहे आता तो म्हणजे आधुनिक भारत. आधुनिक भारताचा इतिहास स्वातंत्र्य चळवळीनंतरचा जो काय आहे तो. तर छत्रपती शिवाजी महाराज हे मध्ययुगामधले आहे. आणि मध्ययुगामधली एकंदरच संबंध जी काही व्यवस्था होती भारतामधली, त्या व्यवस्थेचा जर विचार केला, तर त्या व्यवस्थेच्या विचारामधून शिवाजी महाराजांचं हे जे काही कॅरेक्टर आहे, शिवाजी महाराजांचं जे काही आपण म्हणूया, अर्थात भारतावर भरपूर लोकांची जी सत्ता होती, त्यात शिवाजी महाराजांचं जे काही कर्तृत्व दिसतं, ते खूप जास्त वेगळं दिसतं. आणि म्हणून आजही, आज जवळपास 450 वर्षानंतरही शिवाजी महाराजांचा इतका उदो-उदो जो केला जातो, तो म्हणजे त्यांची काही धोरणं होती, जे काटेकोरपणे त्यांनी पाळली. त्यांची काही प्रिन्सिपल होते, जे त्यांचे काही तत्व होते, जे तत्व त्यांनी अंगीकारले आणि त्यामुळे आपण आज त्यांना ओळखतो. तर त्या या सगळ्या तत्वांपैकी आता आपल्याला बाकीचं नाही पाहायचंय, की शेतकऱ्यांप्रती त्यांची काय धोरणं होती किंवा इतर काही जे काही प्रशासन असेल, नौदल असेल, हे नाही पाहायचं. आपल्याला महिलाविषयकच धोरण त्यांचं पाहायचं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची महिलाविषयक दृष्टी ही किती सहिष्णू होती, किती काळजीची होती, याच्याविषयी कुठलंही दुमत नाहीये. कुठल्याही इतिहासकारामध्ये दुमत नाही आहे. बाकी बऱ्याच गोष्टींबद्दल डाउट्स आहेत. खूप लोकं वाद करतात. हे असं नव्हतं, ते तसं होतं. पण शिवाजी महाराज हे महिलांचा किती आदर करायचे याच्याबद्दल कुठलाही डाऊट नाही आहे. ज्या काही 4-5 गोष्टी आपल्याला माहिती आहेत, तशा अनेक गोष्टी आहेत झालेल्या. त्याच्याबद्दलही कुणालाही डाऊट नाही आहे. ओके. तर शिवाजी महाराजांची दृष्टी ही महिलांप्रती कशी होती, तर महिलांची काळजी घेतली जावी. म्हणजे त्या काळामध्ये काय होतं, तर जे काही सगळे
वतनदार होते. पाटील, देशमुख, कुलकर्णी, देशपांडे हे सगळे वतनदार होते आणि वतनदाऱ्यात चालत होत्या. ओके. मुघल शासक होते आणि ते वतन देत होते या सगळ्या लोकांना आणि हे लोक एकंदर सगळ्या रयतेचं जे काही आहे ते शोषण सगळेच जण करत होते. त्याच्यामध्ये सगळ्याच जातीतले आहेत, सगळ्याच धर्मातले आहेत. त्याला कुठलाही अपवाद नव्हता. अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्म झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही स्वभाव होता, त्यांची जी काही तत्व होती, हा एक खूप मोठा अपवाद होता. आणि शिवाजी महाराजांनी जे काही बाकी आता चालू आहे ते बदलण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातल्या त्यात महिलांसंबंधीचे जे धोरण होतं, की या सगळ्या पाटील देशमुख वतनदारांना सगळ्यांना हे वाटत होतं, की या आपल्या रयतेमधल्या ज्या काही स्त्रिया आहेत, त्या स्त्रिया म्हणजे त्यातल्या त्यात जर गरीब स्त्रिया असतील, खालच्या जातीतल्या त्या असतील, तर ते आपल्याला भोगण्याच्या वस्तू आहेत आणि आपण त्यांच्यासोबत काहीही करू, आपल्याला कुणीही अडवणार नाही आहे, असं एकंदर प्रचलितच होतं. म्हणजे लोकांना माहीतच होतं, की आपण काहीही केलं तरी आपल्याला काही शिक्षा नाही होणार आहे. कारण आपण वतनदार आहोत, आपण देशमुख आहोत, पाटील आहोत, आपण कुलकर्णी, देशपांडे आहोत. तर आपल्याला कोण हे करणार? आपल्याकडे इतकी संपत्ती आहे. त्यामुळे लोकं घाबरून असायचे. तर भीतीच नव्हती. जसे की आजच्या काळामध्येही ते लागू पडतं, की जे खूप वरच्या पदावर पोहोचलेले लोक आहेत, वरच्या पदावर पोहोचलेले नेते मंडळी आहेत. त्यांना हे माहिती आहे, की आपल्याकडे इतकी संपत्ती आणि इतकं आपल्याकडे अ, वचक आहे आपल्या या सगळ्या व्यवस्थेवर, की आपण काहीही केलं तरी आपल्याला कुणी काही करणार नाही अशी एक धारणा या लोकांमध्ये आहे, तशीच ती होती. शिवाजी महाराजांनी याच्यामध्ये बदल हा केला, की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या लोकांना अ, जी काही ती व्यवस्था पाहण्यासाठी नेमलेलं होतं, त्या सगळ्या लोकांमध्ये हे सांगितलेलं होतं, की कुठल्याही स्त्रीला, मग ती कुठल्याही जातीची असू दे, तिला तिला त्रास होता कामा नये, असं शिवाजी महाराजांच्या अनेक पत्रांमधून त्याचे उल्लेख सापडतात. आपल्या सैनिकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेले असे पत्र आहेत, की ज्याच्यामध्ये ते सांगतात, की तुम्ही जेव्हा दुसऱ्या राज्यांमध्ये जाता, जेव्हा तुम्ही युद्ध करता, शत्रूंसोबत युद्ध करता, जिंकता, जिंकल्याच्या नंतर त्या राज्यातल्या सामान्य स्त्रिया आणि छोटे मुलं यांना त्रास देऊ नका, असं स्पष्ट आदेश शिवाजी महाराजांनी दिलेले आहेत. रांजेच्या पाटलाची पण गोष्ट तुम्हाला माहिती असेल, की काय झालेलं? तो स्वतः पाटील होता. शिवाजी महाराजांच्याच राज्यामधला एक त्यांना सहकार्य करणाराच व्यक्ती आपण म्हणूया, होता आणि त्यांनी काय केलं? तर गावामधली एका गरीब दलित कुटुंबातली मुलगी, तरुण मुलगी होती. दिवसाढवळ्या आणि लोकांच्या समोर लोकं तिथे बघत होते, लोकांना माहिती होतं आणि दिवस होता म्हणजे असं नाही की लपून हे केलेलं आहे. दिवसाढवळ्या त्यांनी ती मुलगी सगळ्या लोकं बघत असतानाही उचलून नेलं तिला. लोकांनी ते पाहिलं पण लोकं काहीच बोलले नाही. लोकं काहीच बोलले नाही याचं कारण की लोकांना हे झालं होतं की आपण काहीही बोललो तरी कोणाला बोलायचं म्हणजे? ह्याच लोकांना परत आपल्याला यांच्याचकडे जावं लागेल न्याय मागायला, की अहो असं केलं आणि ते सगळे त्यांचे लागेबांधे असायचे त्यामुळे कोणीही तुमचं ऐकून घेणार नसतात अशा वेळांमध्ये. आणि त्यामुळे लोकांची पण एकदम म्हणूया आपण सेन्सिटिव्हिटी ही वाईट जरी वाटलं तरी काय बोलायचं? आपण आवाज उठवला पाहिजे असं वाटत नव्हतं. लोकं चूप होते. त्या रांजेच्या पाटलाने तिला घेऊन गेला. तिच्यासोबत गैरप्रकार केला आणि ते झाल्याच्या नंतर ती छोटी मुलगी, तरुण मुलगी ती हादरून गेली. म्हणजे ती शॉकमध्ये गेली. तर एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर आपल्याला ह्यांनी उचलून नेलं. तर तिला तोंड दाखवायला आपल्याला जागा नाही असं फिलिंग आलं आणि त्यामुळे तिने सुसाईड केला, आत्महत्या केली. आणि शिवाजी महाराजांना जेव्हा कळलं, की असं झालेलं आहे, तेव्हा शिवाजी महाराजांनी त्या पाटलाला मुसक्या बांधून पुण्याला आणायला लावलं. शिवाजी महाराजांनी त्याला हातपाय तोडायची शिक्षा ठोठावली आणि फक्त शिक्षा सांगितलीच असं नाही, ती शिक्षा अंमलात आणली. आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी एका पाटलाला, ज्याला आपण म्हणूया की पाटील म्हणजे काय खूप मोठा, आपण म्हणूया सत्ताधारी, देशाचा प्रमुख कोणीतरी, जसं आजचा देशाचा प्रमुख असतो, तसं तेव्हाचा त्या प्रभागाचा प्रमुख. त्याला एक शिवाजी महाराज शिक्षा करतायत. अशा प्रकारची इतकी भयंकर शिक्षा करताय आणि ते पण एका गरीब कुठल्यातरी मुलीवर अत्याचार केला म्हणून. तर लोकं पूर्ण मावळ खोऱ्यामध्ये म्हणजे शॉक झाले. लोकं शॉक झाले, की इतक्या मोठ्या व्यक्तीला तुम्ही इमॅजिन करा, की फॉर एक्झाम्पल एखादा राज्याचा एखादा प्रमुख आहे, मुख्यमंत्र्यासारखा व्यक्ती आहे. त्यांनी जर का असं काही केलं तर आजही तशी शिक्षा नाही होत.
इतकी कडक शिक्षा, पण ती केली शिवाजी महाराजांनी आणि त्यामुळे लोकांना म्हणजे लोक शिवाजी महाराजांवर फिदा झाले. लोकांना असं वाटलं, की अरे हे आपण नॉर्मल समजत होतो. आपल्याला वाटत होते, की हे असं होतच राहणार आहे. आपल्याला हे सहनच करत राहावं लागणार आहे. पण आता असं कोणीतरी आलेलं आहे, की जो असं करणाऱ्या व्यक्तीला इतकी कडक शिक्षा देतो. तर त्यामुळे लोकं शिवाजी महाराजांवर फिदा झाले आणि आपण म्हणतो ना, शिवाजी महाराज हा रयतेचा राजा होता. का? कारण की लोकांना असं वाटायचं, की रयत म्हणजे सामान्यातला सामान्य व्यक्ती. अत्यंत खालच्या म्हणजे कितीही तो गरीब असू देत, त्या व्यक्तीलाही हे होतं. हे माहीत होतं, की माझ्यासोबत जर चुकीचं झालं, तर शिवाजी महाराज अ, जर ती चूक असेल, तर त्याला शिक्षा करणार. असं फिलिंग, अशी एक भावना त्या लोकांमध्ये आली आणि म्हणून लोकांनी शिवाजी महाराजांसाठी काम करणं सुरू केलं. आणि तशीच भावना ही महिलांमध्येही पण पसरली. जेव्हा तुम्ही विचार करा त्या गावातल्या फॉर एक्झाम्पल त्या गावातल्या लोकांना हे कळलं, की आपण ज्या पाटलांनी पळून नेताना पाहिलं, आपण जो म्हणजे त्याच्यासाठी आपण गप्प राहिलो, आपण काहीही बोललो नाही. त्या पाटलाला शिक्षा झाली म्हटल्यावर बायकांना काय वाटलं असेल? किती त्यांना मी हे म्हणत नाही, की आनंद वाटला, पण मी हे म्हणते आहे, की त्यांना असं झालं, की हां, आपण असं असतो ना, एखादा जर चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा झाली, तर आपल्याला वाटतं, की न्याय झालेला आहे. महिलांना सुरक्षित वाटायला महिलांना असं वाटलं, की अच्छा म्हणजे आता अशी शिक्षा झाली, याचा अर्थ काय इथून पुढे आपल्यावर असं कोणी करणार नाही. ही जी काही भावना आहे, सुरक्षिततेची भावना महिलांमध्ये निर्माण झाली, त्या गावातल्या. आणि अशी भावना ही पसरत गेली. मग लोकं एकमेकांना सांगायला लागले, की "अरे, इतक्या मोठ्या व्यक्तीला शिवाजी महाराज शिक्षा करू शकतात." आणि म्हणून आपण म्हणतो, की हा राजा जो महिलांप्रती त्यांचं काय धोरण होतं. तर हे होतं म्हणजे शिक्षा जर आहे, आज जर महिलांच्या विरोधात व्हायलन्सला काही आपल्या कायद्यामध्ये शिक्षा आहे. आपल्याला माहिती आहे. रेप झाला तर शिक्षा आहे आपल्या कायद्यांमध्ये. पण प्रत्येक रेप करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होते का? नाही होत. त्या व्यक्तीचं पद किती मोठं आहे, त्याच्याकडे किती मोठा पैसा आहे. जर तो जितका मोठा राजकारणी, जितका जास्त त्याच्याकडे मोठं पद असेल, जितका त्याचा वट असेल त्या भागामध्ये, तितकी त्याला शिक्षा कमी. आणि जो जितका गरीब असेल, त्याला लगेचच रेप केल्यासाठी शिक्षा होते. पण मोठा असेल तो, तर नाही होत शिक्षा तशा प्रकारची. हे आपण पाहतोय. म्हणजे आपण आता आंदोलनं झालेली पाहिलेली आहेत भारतामध्ये अनेक. आणि संरक्षण मिळतं इनडायरेक्टली. कोणी काहीही बोलत नाही त्याच्यावर. गप्प असतात सगळेजण. पण शिवाजी महाराजांनी ते करून दाखवलं. फक्त हे एक उदाहरण नाही आहे. तर शिवाजी महाराज आपल्या राज्यातल्याच फक्त स्त्रियांचं असं नाही, तर दुसऱ्यांच्या राज्यामध्ये जे आपले शत्रू आहेत, त्यांच्यासोबत आपण लढतो आहोत. पूर्वी असं होतं, की राजे महाराजे त्यांचे युद्ध तर चालायचेच. ते युद्ध काही धर्मयुद्ध नव्हते. ते आपलं राज्य वाढवण्यासाठी आणि ते वेगळ्या प्रकारचं होतं. मुघल व्यवस्था ती होती, लोकशाही नव्हती तेव्हा. तर हे काही लढाया व्हायच्या. त्या लढायामध्ये हे खूपच नॉर्मल होतं तेव्हा. तुम्ही सिनेमांमधून इकडून-तिकडून पाहिलं असेल, की ज्या वर आपण विजय मिळवलेला आहे, त्या राज्यांमधल्या तिथले जे काही मेन असतील, ते लढाया करण्यात बरेच जातात. हाती काय बायका, पोरं घरामध्ये बसलेले असतात बिचारे, आपला जीव मुठीत धरून. त्यांना पकडून आणायचं. मुघलांनी अनेक जनानखाने असे ठेवले होते, जिथे ते शत्रू मग ते कुठलेही असू, मी हे म्हणत नाही हिंदू-मुस्लिम, पण ते आणून एक त्यांना गुलाम केलं जायचं, त्यांच्यासोबत लग्न केले जायचे, त्यांच्यासोबत मुलं पैदा करून मग ते परत ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. ते सगळ्यांकडूनच व्हायच्या. ओके. शिवाजी महाराजांनी हे थांबवलं. शिवाजी महाराजांच्या सैन्याला स्ट्रिक्ट आदेश होते, की कुठल्याही प्रदेशामध्ये जर तुम्ही प्रदेश जिंकला, तर तिथल्या महिलांना म्हणजे मी जर वाचायचं झालं, तर हा एक संदर्भ आहे 91 कलमी बखरी मधला एक संदर्भ आहे, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराज असं म्हणतात, जे मी सामान्य मराठीमध्ये वाचून दाखवते, की स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे. मग ती कुणीही असो, असं आहे, कुणीही असो मग ती दुसऱ्या धर्मातली असू दे, खालच्या जातीतली असू दे, अत्यंत गरीब असू दे. म्हणजे ती अत्यंत गरीब असेल, तर तिला काही इज्जत नसते असं काही नसतं. किंवा लढाई किंवा लूट करताना मुसलमान किंवा हिंदू कोणत्याही धर्माच्या स्त्रिया हाती लागल्या, तर त्यांना तोशीस लागता कामा नये व त्रास होता कामा नये, अशा सक्त आज्ञा शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत आणि त्यांचा अंमल करून घेतलेला आहे. म्हणजे जे काही तेव्हा नॉर्मल होतं, हे जर नॉर्मल असेल तर लोकांना त्याची सवय होते. जसं आज झालेलं आहे.
सतत ते आपण आपल्याला इतिहास जाणून याच्यासाठी नाही घ्यायचं की इतिहास किती महान होता किंवा तो माणूस खूप महान होता. आपण हे रिलेट केलं पाहिजे आजच्या काळामध्येही, की काय आहे आजही तसं आहे का? अनेक लोकांना फॉर एक्झाम्पल शेतकऱ्यांना आज असं वाटतं, की सगळ्या सत्ताधाऱ्यांनी अन्याय केलेला आहे. आधीचे पण तसेच होते, आत्ताचेही तसेच आहे. जाऊ दे, कोण आपल्याकडे पाहणार आहे? म्हणजे हे लोकांना खूपच नॉर्मल वाटतं, की आता हे असंच होणार आहे, सत्ताधारी असेच करणार आहे. मुलींवर अत्याचार जरी झाला तरी खूप मुली गप्प असतात. मी ओळखते, तुम्ही ओळखत असाल, तुमच्या अनेक मुलींवर काही झालं ना, तर पहिल्यांदा त्यांना जो सल्ला दिला जातो तो, कोणी कोणाला बोलू नको. तुझं कोणी ऐकणार नाहीये. मुलींना गप्प का केलं जातं? कारण की त्यांना माहितीये की ही व्यवस्था इतकी आपण म्हणूया इन्सेन्सिटिव्ह आहे, की जर एखादी मुलगी बोलायला गेली आणि तिने जर म्हटलं, की "अहो, तुमच्या कंपनीच्या बॉसने माझ्यासोबत असं केलं." तर मुलीला पहिल्यांदा हे वाटतं, की पहिल्यांदा माझ्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार. दुसऱ्यांदा असं म्हणेल, की "ठीक आहे, जाऊ दे, होतं एखाद्या वेळेला. तू नको लक्ष देऊ." हे वाक्य खूपच इन्सेन्सिटिव्ह आहे. आणि तेव्हाही ते तसंच होतं, की लोकांना असं वाटायचं, की झालंय का? आजही जे होतं, की घरात मुलीला पहिले गप्प केलं जातं. अनेक ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, की फॅमिलीमधले जर एखाद्या मामा, काका कोणी काय केलं, तर पोरीला पहिले आई सांगते, की "कोणाला बोलू नको तू. ठीक आहे." आणि फक्त त्याच्या समोर जाऊ नको. म्हणजे काय एखादा माणूस जर चुकीचं करत असेल, तर कोणालाच बोलायचं नाही. त्याच्यासमोर जायचं नाही. हा उपाय नाहीये. चुकीचं करत असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा होणं हा उपाय असतो. त्यांनी काय होतं, चूक करणाऱ्या व्यक्तीला हे मिळतं आणि हे आपण शिकलं पाहिजे. शिवाजी महाराजांकडून का शिकायचंय? 400 वर्षानंतरही आज आपल्याला का शिकायचं आहे? कारण शिवाजी महाराजांनी कोणालाही गप्प राहा, जाऊ दे, गरीब पोरगी आहे असं नाही केलं. किंवा हा माझा माणूस आहे, हा माझा वतनदार आहे, म्हणून मी त्याला शिक्षा नाही करणार असंही नाही केलं. चूक केलं असेल तर त्याला शिक्षा होणार. दॅट्स इट. हे धोरण जे आहे ते शिवाजी महाराजांचं होतं. आणि म्हणून जेव्हा मी म्हणते, की शिवाजी महाराजांनी परस्त्री दुसऱ्याच्या ह्याच्यातली शिवाजी महाराजांचं अजून एक आहे ते म्हणजे जर ती स्त्री योद्धा असेल त्या धोरणामध्ये, मी म्हणजे ती खूपच बहादुरी दाखवते आहे, तर त्या स्त्रियांचाही शिवाजी महाराजांनी सन्मान केलेला आहे. याचं एक उदाहरण आहे ते म्हणजे कर्नाटकमधला जो किल्ला आहे बोळवाडीचा किल्ला. त्या किल्ल्याची पण एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल, की तो किल्ला म्हणजे कर्नाटकमधला बराचसा प्रांत शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला होता आणि तो किल्ला तेवढा जिंकायचा राहिला होता. त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपला जो प्रसिद्ध सेनापती आहे सखुजी गायकवाड ह्याला पाठवलं. सखुजी गायकवाड आणि तो बेळवाडीचा किल्ला जो आहे तो. सखुजी गायकवाडांनी त्या किल्ल्याला लढा दिला. त्या किल्ल्याचा जो काही हेड होता, किल्लेदार होता. तो किल्लेदार पडला तो त्याचा मृत्यू झाला किल्लेदाराचा, बेळवाड्याच्या किल्ल्याचा. पण किल्लेदार जरी मेला तरी त्याची बायको जी होती, सावित्रीबाई देसाई, या बाईंनी नवरा मेल्यावर पण त्या किल्ल्याला तिने म्हणजे जिंकू नाही दिलं सकुजीला. सकुजी कोण? शिवाजी महाराजांचा सेनापती. सकुजीला जिंकू नाही दिलेला त्या बाईंनी. 27 दिवस लागले सकुजीला तो किल्ला पूर्णपणे जिंकायला. म्हणजे सकुजीला असं झालं होतं, की अख्खा कर्नाटकमधला आमच्या आजूबाजूचा इतका सगळा प्रांत आम्ही जिंकला आणि ही बाई मला जिंकू नाही देत आहे, इतकं कसं काय हे करते? 27 दिवसानंतर जेव्हा त्या सकुजी गायकवाडनी तो किल्ला जिंकला, तेव्हा किल्ला जिंकल्याच्या नंतर तो जो विजयाचा उन्माद आहे त्याच्या डोक्यात गेला. आणि ह्याच्यामागे खूप कारण असतात, मेलिगो वगैरे असेल. त्यांनी काय केलं, की ह्या बाईंनी अच्छा ह्या सावित्रीबाई देसाईंनी मला जिंकू नाही दिलं का? त्यांनी त्या बाईचा बलात्कार केला. का? तर मला 27 दिवस लागले. मग आता हिला मी दाखवतोच. तर ही जी काही नीती आहे, त्या माणसाने त्या बाईचा बलात्कार केल्याच्या नंतर जेव्हा शिवाजी महाराजांना कळलं, की आपण किल्ला तर जिंकून आणलेला आहे. शिवाजी महाराजांना खुशी व्हायला पाहिजे होती ना, की आपल्या सकुजींनी एक किल्ला जिंकून आणलेला आहे म्हणून. पण शिवाजी महाराजांना किल्ला जिंकल्याच्या नंतर त्या माणसाने जे केलं हे कळल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी लगेच त्या व्यक्तीला बोलावून घेतलं आणि अर्थातच सकुजींनी काय केलं होतं शिवाजी महाराजांची जी धोरण आहे स्त्रियांप्रती, काय धोरण होतं? स्त्रियांना त्रास होता कामा नये. मग तो शत्रूची पण असू दे. एक्सक्यूज मी. मग शिवाजी महाराजांनी त्या सकुजी गायकवाडला शिक्षा सुनावली
सकुजीचे डोळे काढले, सकुजीला आजन्म कारावासात ठेवलं शिवाजी महाराजांनी. एखादा माणूस असता की आपल्याला हे जिंकून दिलेलं आहे तर खुश झाला असता, सोडून दिलं असतं, बरं जाऊ दे म्हटलं असतं. पाणी पिते. पण शिवाजी महाराजांनी सोडून नाही दिलं. इतकी भयंकर शिक्षा केली आणि शिवाय ज्या बाईंनी 27 दिवस लढा दिला, शिवाजी महाराजांना फार तिच्याविषयी अप्रूप वाटलं, की एक महिला माणूस नवरा मेल्याच्या नंतरही इतक्या ताकदीने लढा देते, काय हिंमत असेल त्या बाईची. शिवाजी महाराजांनी तिचा गौरव केला, तिचा मान सन्मान केला. तिला तिथली गावं जी जिंकली होती शिवाजी महाराजांनी ती दिली, देऊन टाकली, की तू इतकं लढा दिलेला आहे. आणि हे खूप वेगळं आहे. आज आपण इमॅजिन पण नाही करू शकत, की एक असा राजा होऊन गेलेला आहे, जो एक प्रदेश जिंकल्याच्या नंतर कुठल्या तरी एका आपल्या तत्वाला तडा गेला म्हणून त्या बाईला जिंकलेली गोष्ट देऊन देतोय आणि आपलाच माणूस ज्याने आपल्याला हे जिंकून दिलेलं आहे, त्याला शिक्षा करतोय. हे खूप वेगळं आहे. आजही फार रेअरली पाहायला मिळतं. रेअरली मी शब्द वापरते. कारण अर्थात आपण जरी म्हटलं सगळे सत्ताधारी असे वगैरे आहेत, काही सत्ताधारी असणारच आहेत, की जे काही 4 तत्व आहेत, त्याला धरून वागतात आणि ते तत्वाला कधीच म्हणजे त्या तत्वाला तडा जात असतील, तर ते त्या तत्वावर राहण्याचा प्रयत्न करत असे काही लोकं असतील, तशी लोकं वाढत जावं, अशी माझी इच्छा आहे. आपली पण इच्छा असली पाहिजे, की कधीही चुकीचं असेल त्याला चूक म्हणणारे लोकं या आपल्या आजच्या समाजामध्ये वाढत गेले पाहिजे. चुकीला शिक्षा झाली पाहिजे, अशी इच्छा असणारे लोकही वाढत गेले पाहिजे. म्हणजे आपल्याला दिसतंय, की मला जे दिसतं शिवाजी महाराज वाचताना म्हणजे हे लोकं शिवाजी महाराज की जय म्हणून घोषणा देतात. पण त्याच वेळी जर त्यांचे कोणी नातेवाईक असतील, जे असं काहीतरी चुकीची गोष्टी करत असतील, तर त्यांच्या कर्तृत्वावर ते पांघरून पण घालतात, कर्तृत्वावर त्या. झाकून ठेवतात. समोर येऊ देत नाही, खोटं बोलतात. या लोकांना शिवाजी महाराज की जय असं म्हणण्याचा काहीच अधिकार नाही. कारण की शिवाजी महाराजांच्या तत्वांचा अनादर आहे तो. आणि आपण जेव्हा म्हणतो ना, मला असं वाटतं, की फार नावं घेऊ नये आणि जर तुम्हाला नाव घ्यायचंय ना शिवाजी महाराजांचं, तर ते आपल्या आतमध्ये किती मुरलंय आणि आपण करतो का असं? आपण बोलतो का? चुकीचं असताना चूक म्हणतो का? आपण किती मोठा माणूस असू द्या, जर त्यांनी चूक केलं तर आपण त्याच्यावर बोट ठेवतो का? निदान शब्द तरी उच्चारतो का, की हा चुकीचा आहे? हे आपण पाहिलं पाहिजे. मला असं वाटतं, की शिवाजी महाराजांकडून आपल्याला काही शिकायचं आहे म्हणून आपण ही चर्चा आज उपस्थित इथे केलेली आहे. तर ह्या सकुजी गायकवाडला शिवाजी महाराजांनी शिक्षा केली. कारण की शिवाजी महाराजांना जर वाटलं, की जर हे असंच करायचं आहे, तर मुघलांचं सैन्य आणि मराठा सैन्य, मराठा फौज याच्यामध्ये काय फरक राहिला ना? मुघलांचे सैनिक पण हेच करतात, की जिंकल्याच्या नंतर काय झालेले आहेत अनेक गोष्टी अशा. मग फरक काय राहिला? आणि तत्व म्हणजे ते हे सगळं करायला असं नाही, की मला हे दाखवायचं आहे कोणाला तरी. ते तुमच्या आतमध्येच ती तत्व इतकी भिनलेली असतात. इतकं कन्व्हिक्शन असतं तुमचं त्याच्यावर. इतकं तुम्ही सतत स्वतःला सांगितलेलं असतं जेव्हा, की नाही मला जे बरोबर आहे त्याच्याच बाजूने राहायचं आहे. तरच तोच माणूस असा इतका मोठा इतकी शिक्षा करू शकतो आपल्या लोकांना असं मला वाटतं. त्यानंतर अजून एक जे काही उदाहरण आहे ते म्हणजे शिवाजी महाराज आणि राजपूत स्त्रियांचा पण शिवाजी महाराजांनी सन्मान केलेला दिसतो. किल्ल्याचं नाव आहे प्रबळगड आणि हा केदार सिंग नावाचा राजपूत राजा होता. प्रबळगड तुम्हाला माहिती असेल. तर ह्या प्रबळगडावर राजपूत राजा चाच वर्चस्व होतं. तोच त्या किल्ल्याचा प्रमुख होता आणि शिवाजी महाराजांना तो किल्ला मिळवायचा होता. तर शिवाजी महाराजांच्या सैन्यानी या राजपूत राजासोबत युद्ध केलं आणि तो किल्ला जिंकला. तर किल्ला जिंकला, पण तो राजा मरण पावला त्याच्यामध्ये. शिवाजी महाराजांनी त्याच्या ह्याला अग्नी दिला. म्हणजे ते एक तत्व होतं, की शत्रू आहे आणि आपण त्याला मारलं म्हणून ते कसंही पडून राहू दे असं नव्हतं. एक आपण म्हणूया, की माणूस असणं जे आहे, त्याच्या बेसिक गोष्टी ज्या असतात, की शत्रू जरी असला तरी तो एक ह्युमन बॉडी होती. त्यामुळे एक रिस्पेक्टफुलीच त्यांचं जे काही अंतिम शिवाजी महाराजांनी केलं आणि त्याची बायको आणि त्याची आई ते उरले होते. शिवाजी महाराजांनी असं नाही केलं, की हां, आता आपण हे जिंकलं, मग आता ह्याची बायको आणि
आईला पण आपल्या ह्याच्यात एक नाही केलं त्यांनी तसं. त्यांना त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना त्यांच्या गावी घरी व्यवस्थित त्या जातील, त्यांना त्रास होणार नाही असं पाहिलं आणि त्यांना पोहोचून दिलं. तर ही एक ह्या म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत की ज्या आपल्याला खूप तेव्हाच्या काळातल्या इतर सत्ताधाऱ्यांपेक्षा, वतनदारांपेक्षा खूप वेगळ्या दिसतात आणि म्हणून शिवाजी महाराजांचं जे नाव आहे, ते म्हणून इतकं आहे. म्हणजे आपण कोणाचं नाव इतकं नाही घेतलं जात जगामध्येही. सॉरी, जगाचा विचार नाही करत आहे मी, पण एक आपण म्हणूया मुघल काळातले जे काही राजे होऊन गेले त्यातले काही निवडक आहेत. म्हणजे फक्त शिवाजी महाराज आहे असं मला म्हणायचं नाहीये. काही आहेत निवडक. पण तरी आपण शिवाजी महाराजांचा जो इतका गौरव करतो, सगळेजण जे करतात. अनेक इंग्रजांनी शिवाजी महाराजांचा गौरव केलेला आहे. तर तो याच्यासाठीच आहे की शिवाजी महाराजांचं जे हे आहे ते. अजून एक जे उदाहरण आहे ते म्हणजे रायबागींचं. ही पण एक योद्धा स्त्री होती. तुम्हाला माहिती असेल की ती वाशिम आणि माहूर प्रांत जो आहे तो विदर्भ मराठवाड्याच्या आजूबाजूचा, त्या भागामध्ये एक उदाराम माहूरकर म्हणून एक हुशार सेनापती होता, उदाराम माहूरकर, आणि ही त्याची बायको आहे रायबगान. तिला ती पदवी दिली होती अकबराने, कारण की ती खूप शूरवीर होती. कारण आपला नवरा गेल्याच्या नंतर ही लढत होती. त्यामुळे तिला रायबगान असा पदवी बहाल केली होती अकबराने. तर शिवाजी महाराजांचं सैन्य आणि ही रायबगान यांची गाठ पडली होती. ते होतं उंबरखिंड. शिवाजी महाराज सुरत लुटल्याच्या नंतर परतत होते आणि या उंबरखिंडीमध्ये रायबगान ही शिवाजी महाराजांच्या सैन्याला लढत होती. ती पुढे नव्हती जाऊ देत. आता तुम्ही खरं तर तुम्ही त्या काळातल्या ज्या काही लढाई आहेत, तुम्हाला असं वाटत असेल की अरे हे कसं काय राजपूत राजासोबत शिवाजी महाराज लढले, रायबगांसोबत शिवाजी महाराज लढले. तर हे तुम्हाला माहीतच असेल की तेव्हाच्या लढाया या हिंदू विरुद्ध मुसलमान अशा नव्हत्या. अनेक मुसलमानांसोबत लढत होते आणि मुसलमान राजांचा आपल्याला इतिहास माहितच आहे. अनेक मुसलमानांनी आपल्या वडिलांना संपवूनच पुढचं राज्य केलेलं आहे. तर मुसलमानांसोबत लढत होते, हिंदूंसोबत लढत होते, मराठ्यांसोबत लढत होते. शिवाजी महाराज आपल्या स्वतःच्या चुलत भाऊ आणि मामाकडचे लोक यांच्याशी लढत होते. तसंच हे आहे. तर ही रायबगान शिवाजी महाराज यांची गाठ पडली. शिवाजी महाराज म्हणजे त्यांचं सैन्य, आणि एकटी बाई ती लढा देत होती. संपूर्ण नंतर शिवाजी महाराजांच्या सैन्याने काय केलं की त्या बाईला पूर्ण वेढा घातला आणि ती एकटी म्हणजे तिचे काही होते सैन्य, आणि ती सगळीकडून आता वेढा पडल्यावर शिवाजी महाराजांच्या सैन्याचा ती शरण आली की आता आपल्याला काय एक तर मारून टाकतील किंवा आपण शरण जाऊया. तर ती शरण आली. तर शरण आलेल्या या रायबगानला शिवाजी महाराजांनी तिचाही रिस्पेक्ट केला आणि तिलाही आदरपूर्वक, आणि नंतर तुम्ही ऐकलंच असेल की रायबगान ही शिवाजी महाराजांची मानसकन्या होती, मानलेली मुलगी होती. तिलाही ते नंतर खूपच असं वाटलं की अरे खूप वेगळा हा व्यक्ती आहे की ज्याच्या सोबत आपण लढत होतो. तुम्ही विचार करा ना की तुमच्यासोबत कोणीतरी लढतंय आणि त्या व्यक्तीला तुम्ही आपलंसं करता, तुम्ही त्यांना माफ करता, थोडक्यात असंच झालंय ना ते फॉरगिव्ह करणं. तर ही एक खूप वेगळी म्हणजे मी पण थोडा विचार केला तर मला असं वाटतं की तिला किती छान वाटलं असेल की आपण यांच्यासोबत आपण लढलो आणि हा माणूस आपल्याला माफ करतो इतक्या लवकर आणि आपल्याला बिलकुल त्रास होणार नाही असं सैन्याला आदेश देतो की लढली असेल ही तुमच्यासोबत तरी तिला त्रास नका देऊ, तिला बोलू नका. तर ही एक खूपच वेगळी आपण म्हणूया गोष्ट, एक वेगळ्या प्रकारची सेन्सिटिव्हिटी, कणव ही शिवाजी महाराजांमध्ये दिसते. आणि ही कणव शिवाजी महाराजांची पर्टिक्युलर कुठल्याही फक्त स्त्रियांप्रती होती असंही नाही, ती सगळ्यांप्रती होती. सगळ्या 18 पगड जातींना सोबत घेणारा हा राजा होता. म्हणून आपण म्हणतो हा रयतेचा राजा होता. रयतेला खऱ्या अर्थाने वाटत होते की हा माझा माणूस आहे, हा आमचा माणूस आहे. आणि हे तुम्हाला माहीतच असेल की शिवाजी महाराजांना काय राजेपद हे वंशपरंपरेने मिळालेलं नव्हतं. त्यांचे वडील राजा नव्हते. त्यांचे वडील काय होते, मुघलाच्या दरबारामधले एक सुभेदार होते आणि सुभेदारांचा मुलगा शिवाजी. पण शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं आणि मग राज्याभिषेक करून आणला, आणि हा सगळा जो काही इतिहास आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की शिवाजी महाराजांनी जे सुरू केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य आहे. त्यांना आयती गादी मिळालेली त्याच्यावर ते बसलेले नाही आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांचं हे सगळं ते गडकिल्ले सत्यशोधकचं आहे. नको कभी. तर असं हे आहे. त्यावरून आपल्याला काय कळतं की शिवाजी महाराजांचं एक जे
धोरण होतं, तत्व होतं. झिरो टॉलरन्स जे मला दिसतं. एकंदर या सगळ्या याच्यावरून झिरो टॉलरन्स म्हणजे काय, की ही तत्व आहेत माझी 4 आणि ह्या तत्वासाठी मी कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही. त्याला आपण म्हणूया शून्य तडजोड करणार नाही आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपलाच सैनिक असलेल्या सकुजी गायकवाडला शिक्षा केलेली आहे. आपलाच पाटील असलेल्या तो रणजिजा पाटलाला शिक्षा केलेली आहे. शत्रूच्या स्त्रियांनाही शिवाजी महाराजांनी सन्मान दिलेला आहे. सुभेदाराच्या कल्याण त्या सुभेदाराच्या सुनेचाही तुम्हाला एपिसोड तर माहीतच आहे, की शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी तिला आणलं भेट म्हणून शिवाजी महाराजांना, की आपण भेट देऊया. तर हे त्या काळामध्ये इतर ठिकाणी प्रचलित होतं, की जिंकलेल्या सैन्यामधल्या बायका घेऊन यायच्या आणि आपल्याकडे नेऊन व्हॉटएव्हर खूप गोष्टी करायच्या. पण हे शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये बिलकुल ते नव्हतं आणि म्हणून शिवाजी महाराजांनी तिचाही आदर सत्कार करून तिला व्यवस्थित पाठवून दिलेला आहे. आणि म्हणून परस्त्री माते समान आपण जेव्हा म्हणतो ते शिवाजी महाराजांमुळे तो असा माणूस होता, की खरोखर असं जाणवते, की हा तो वागतोय, तो जो म्हणतोय तो बोले तसं चाले, त्याची वंदावी पावले. आणि म्हणून जे त्यांचं तत्व होतं, ते जे त्यांनी सैनिकांना सांगितलेलं होतं, की बिलकुल त्रास द्यायचा नाही, ते त्यांनी तशी शिक्षाही केलेली आहे आणि म्हणून कठोर शासनही केलेलं आहे. जे त्याच्या आधीच्या लोकांमध्ये नाही दिसत, त्याच्या पुढच्या लोकांमध्येही नाही दिसत. कारण तुम्ही नंतर पाहिलं असेल, की पेशवाई आल्याच्या नंतरही पेशव्यांनी अनेक म्हणजे खूप पेशव्यांकडून खूप अत्याचार झालेले आहेत महिलांवर. खालच्या जातींवरही बरेच अन्याय झालेले आहेत आणि त्यामुळे तो जो काळ आहे मधला शिवाजी पेशव्यांच्या आधीचा आणि शिवाजी महाराजांचा तो काळ आहे. शिवाजी महाराजांच्या आधीचा काळ थोडासा वेगळा आहे. म्हणून हा जो मधला काळ आहे शिवाजी महाराज असतानाचा आणि त्या भागातल्या प्रजेसाठीचा जो काही आहे तो. आणि हे सगळे जे काही पुरावे तेव्हाच्या बखरी आणि या सगळ्या मिळतात. म्हणून मला असं वाटतं की खूपच महत्वाचे आहेत. अजून काही हे ऍक्च्युअली मी थोड्या नोट्स काढून आणलेल्या होत्या, की काही विसरू नये. हां, अजून एक सगळ्यात महत्वाची ज्याला आपण म्हणूया, की सामाजिक क्रांतीचीच गोष्ट होती ती. शिवाजी महाराजांनी आपल्या आईला सती जाण्यापासून वाचवलेलं आहे. तेव्हा सतीची चाल ही प्रचलित होती. नवरा गेल्याच्या नंतर बाईनी त्याच्या चितेवर हे करणे आणि शिवाजी महाराजांनी आपल्या आईला थांबवलेलं आहे. आता हे ऐकायला खूप सोपं वाटतं. पण तुम्ही विचार करा, की एक प्रचलित असलेली एक प्रथा आहे ती आणि त्या प्रथेच्या इतक्या मोठ्या प्रथेच्या विरुद्ध जाणे, याचं अजूनही खूप लोकं धाडस करत नाही. म्हणजे सतीप्रथाच असं नाही, पण अशा अनेक रूढी आहेत, परंपरा आहेत, ज्या बायकांना अशा जगवून ठेवतात. पुरुष तिथे खंबीरपणे उभं पण राहू शकत नाही. पुरुष हे पण बोलू शकत नाही आपल्या घरामध्ये, की कशाला तिच्या मागे फॉर एक्झाम्पल बायको असेल, बहीण असेल, की कशाला इतकी बंधनं टाकायची? शिकायचं असेल तर तिला शिकू दे किंवा तिला नसेल लग्न करायचं आत्ताच तर नको, तिला थांब, तिच्यावर हे बंधनं टाकायला नको, असं म्हणायला पुरुषही घाबरतात. पुरुष आजही घाबरत आहेत. शिवाजी महाराजांनी तर आपल्या आईला सती जाण्यापासून थांबवलं. तेव्हाच्या व्यवस्थेने या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांना ऐकावे लागलेलं आहे खूप. कारण की हे काहीतरी प्रचलित व्यवस्थेच्या विरुद्ध जातोय, विरुद्ध बोलतोय असं कसं? पण तो माणूस खंबीर होता. त्याला माहिती होतं की अरे हे जे चूक आहे ते चूक आहे ना. म्हणजे समाजामध्ये असेल ती रीत. पण असे लोकं झालेले आहेत तेव्हाच ते बदललेले आहे. म्हणून चुकीला चूक म्हणून ती थांबवणं याच्यासाठी जी कन्व्हिक्शन लागते. धर्माने किंवा त्या समाजाने घालून दिलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत चुकीच्या, त्या थांबवण्यासाठी जे कन्व्हिक्शन लागतं, ते कन्व्हिक्शन शिवाजी महाराजांकडे होतं. मला असं वाटतं, की हा मुघल काळ होता. शिवाजी महाराज जर आजच्या काळामध्ये असते, तर अजून खूप सगळंच मला असं वाटतं, की खूपच त्यांनी लिबरल असं केलं असतं आणि मोकळं असं केलं असतं. तर या सगळ्या गोष्टी आहेत. अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे त्या काळामध्ये हेही होतं, की स्त्रियांची खरेदी-विक्री व्हायची, गुलामांचा व्यापार व्हायचा. खूपच कॉमन होतं हे. खूप राज्यकर्ते असं करायचे, की शत्रू प्रदेशातल्या स्त्रिया घेऊन जायचे आपल्याकडे. मग त्यांची विक्री करायचे. मग ते आफ्रिकेमध्ये अशा खूपच स्त्री-पुरुष आपले गेलेले आहेत. ही गोष्टही शिवाजी महाराजांनी थांबवलेली आहे. शिवाजी महाराजांनी अनेक परकीय जे काही व्यापारी यायचे त्यांना पत्र लिहून सांगितलेलं आहे, की माझ्या राज्यामध्ये गुलामांचा व्यापार चालणार नाही. कुठल्याही स्त्रीला शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला पण एक हे दिलेलं आहे. त्याच्यामधलं मी एक वाचते 2 ओळी. ते म्हणतात, की परमुलखातल्या स्त्रियांना बटकिणी बनवण्याचा अन् भ्रष्ट करण्याचा परिपाठ जो काही आहे तो
मोहीम शिवाजी महाराज असं म्हणतात, हुकूम दिलेला आहे शिवाजी महाराजांनी की मोहिमेस जाताना कुणीही बटकिणी कुणबिणी अगर कलावंतिणीस बरोबर घेऊ नये. कुणाही स्त्रीस बटकीण बनवता कामा नये. बटकीण म्हणजे थोडक्यात मला असं वाटतं की दुसऱ्या धर्मातली असेल तर ती आपल्या धर्मात आणायची, तिच्यासोबत लग्न करायची, मुलं पैदा करायची आणि मग त्यांची मुलं ऑब्व्हियसली आपली मुलं होती किंवा खूप वेगवेगळ्या गोष्टी. तर तेव्हा ते कॉमन होतं. बायका सोबत घेऊन जायचे अनेक सैनिक मनोरंजनासाठी आणि इतर अनेक गोष्टींसाठी. तर त्याच्यावरही शिवाजी महाराजांनी असे हुकूम दिलेले वेळोवेळी आहेत. ती पत्र सापडतात आणि हे ज्याला आपण म्हणूया धोरण होतं. जेव्हा धोरण आहे की म्हणजे हे कायदे आहेत आपल्याकडे, जे नियम आहेत आणि ते नाही पाळले गेले तर त्याच्यावर शिक्षा आहे. म्हणून आपण शिवाजी महाराजांच्या या ज्या काही स्त्रियांसंबंधीच्या धोरणाकडे आपण पाहिलं पाहिजे. खरेदी विक्री थांबवलेली आहे. स्त्रियांची विटंबना करायची नाही आहे. बरेचदा शत्रू सैनिक काय करायचे की जिंकला मुलूक प्रदेश एकतर सोबत घेऊन जायच्या, नाही सोबत घेऊन गेलो तर त्या स्त्रियांचा रेप करायचा, त्यांच्याशी दुर्व्यवहार करायचा, काय वाटेल ते करायचं, कारण की काय आपण जिंकलोच आहे. तर शिवाजी महाराजांचं हे होतं की बिलकुल स्त्रियांना त्यांची विटंबना करायची. विटंबना तर सोडून, विटंबना खूप मोठा शब्द आहे. थोडासाही त्रास द्यायचा नाही, हा एक आदेश होता. बिलकुल त्रास नाही द्यायचा. गुलामी थांबवलेली आहे. सती प्रथा आपण म्हटलं तसं आपल्या आईला सती जाण्यापासून थांबवलेलं आहे. कुठल्याही स्त्री परकीय मुलूक जिंकल्यानंतर स्त्रीला मालक आपण स्वतः तिचा मालक आहोत असं समजणं आणि तसं करून तिला आपल्याकडे आणणं हेही शिवाजी महाराजांनी थांबवलेलं आहे. ज्या गोष्टी तिथे उघड चालत असत, खूपच नॉर्मल होतं, कोणीच काही बोलायचं नाही. अच्छा, दुसऱ्यांच्या मुलखातले आणले का स्त्रिया, ओके, नॉर्मल वाटायचं लोकांना. शिवाजी महाराजांनी ते नॉर्मल नाहीये हे सांगितलं. मला असं वाटतं की किती वेगळं आहे हे, कोणालाही कळत. तुम्ही जर माणूस असाल तर तुम्ही खरंच ह्युमन बिंग असाल तर तुम्हाला वाटेल की हे चुकीचं आहे ना, दुसऱ्यांच्या मुलकातल्या बायका अशा पळून आणायच्या. त्यांचं काय आहे ना, म्हणजे त्यांना काय वाटत असेल की आपण कुठे आलोय, शत्रू सैन्य, आता हे काहीही करू शकतात आपल्यासोबत. काय त्यांची इन्सिक्युरिटी असेल, किती भयंकर ह्याच्यातून त्या जात असतील. आणि मला वाटतं की शिवाजी महाराजांनी जेव्हा आपल्या सैन्याला हे सांगितलेलं तेव्हा त्या माणसांनी एक ह्युमन बिईंग म्हणून, माणूस म्हणून ते पाहिलं असेल आणि तेव्हा त्यांना कळलं की हे चुकीचं आहे. हे त्रास आहे, कोणाला तरी त्रास देणं आहे आणि म्हणून हे चुकीचं आहे, हे पाप आहे. या अर्थाने हे थांबवलेलं दिसतं. शिवाजी महाराजांची अजून एक स्त्रीविषयक हे सगळं सांगताना सुरुवात जी झालेली आहे ती सांगायची राहिली, ती म्हणजे शिवाजी महाराजांना हे जे काही शिक्षण आहे ते आपल्या आईकडून मिळालेलं आहे. वडील त्यांचे अर्थातच बाहेर अनेक ठिकाणी त्यांचे हे चालायचे. त्यामुळे वडिलांसोबत फार लहानपण त्यांचं जे काही आहे ते आईसोबतच गेलेलं आहे. आईकडूनच सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत ते. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यामुळेही आपल्या आईला त्यांनी पाहिलं असेल सगळ्या बारीक-बारीक गोष्टी करताना, त्यातनंही ते सेन्सिटिव्हिटी आली असेलच. आज आपण पाहतो की अनेक लोकं हेच डिनाय करताना दिसतात. म्हणजे मी कितीतरी आता वाक्य ऐकलेले आहेत. मला वाटतं आता मागच्या महिन्यामध्ये योगी आदित्यनाथ इथे आले होते पुण्याच्या शेजारी आळंदीमध्ये आणि तेव्हा त्यांचं एक वाक्य आलं की समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना घडवले, असं वाक्य आहे. तर आता घडवले जेव्हा म्हणतो, घडवलं म्हणजे काय, की तुम्हाला कोणी घडवलं? तुम्ही ज्यांच्यासोबत लहानपणी खूप राहिलात, दिवस-रात्र त्यांच्यासोबत आहात, त्यांचंच ऐकता आहात, त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करत, त्याला आपण घडवणं म्हणतो. तर शिवाजी महाराजांना त्यांच्या आईनी घडवलंय. त्यामुळे जेव्हा तुम्ही रामदासांचं नाव घेता, आता याच्यावर अनेक वाद आहे. लोकं म्हणतात, की रामदासांना भेटलेलेच नाहीयेत, ते समकालीन होते, पण कधीतरी पत्रव्यवहार झालेला आहे एकदा-दोनदा. काही लोकं म्हणतात भेटले, पण घडवणं हा खूपच मोठा शब्द आहे. त्यामुळे हे आपण डिनाय नाही करायला पाहिजे, की शिवाजी महाराजांना हे त्यांच्या आईनी, माझी जिजाऊनीच घडवलेलं आहे. अ, आणि म्हणून आपण त्यांना स्वराज्य जननी म्हणतो. कारण त्या बाईनी घडवलं आणि नंतर तिच्या मुलांनी हे सगळं केलं. आणि हे सगळं जेव्हा आपलं मूल करतो, खरं तर कुठेतरी आईचा रोल खूप मोठा असतो. म्हणजे जेव्हा आपल्या आईला माहिती होतं, की आपला मुलगा असं-असं वागतोय, परत स्त्रियांना त्रास देऊ नका असं म्हणतोय. नॉर्मल बायका असत्या, ज्या आपण म्हणूया टिपिकल तेव्हाच्या विचार करणाऱ्या. जसं की आजही बरेच लोकं, ठीक आहे दुसऱ्यांच्या आहे ना त्या,
दुसऱ्यांच्या जाती, दुसऱ्या धर्मातल्या, दुसऱ्या जातीतल्या ना मग काय होतं त्रास दिला. अशा बऱ्याच महिला पण आजही विचार करतात, महिला आणि पुरुष दोन्ही. जर ती असती तर ती जर तशी नसती, ज्याला आपण म्हणूया तत्वाची बाई नसती जिजाबाई, तर तिने म्हटलं असतं आपल्या मुलाला, शिवाजी महाराजांना, की नको इतके तत्व बित्व पाळू. जे सगळे लोक करतात ते करायचं, राज्य मिळवायचं. अशी टिपिकल घाणेरडी शिकवण जर दिली असती तर शिवाजी महाराजांचा आपण त्यांचं नाव घेतलं नसतं. पण मला असं वाटतं की कुठेतरी त्यांच्या आईचा सपोर्ट होता. कुठेतरी त्या म्हणत असणार आहे, की नाही तुझं हे बरोबर आहे, की हे असंच आहे. त्यांना कुठेतरी आनंद होत असणार आहे, की आपला मुलगा इतका बाईला अ, असा विचार करतो ह्युमन पातळीवर जाऊन. आणि म्हणून शिवाजी महाराजांना जे काही घडवलेलं आहे ते जिजाबाईंनी घडवलेलं आहे. इथून पुढे कधी तुम्ही काय वेगळं-वेगळं ऐकाल, तर मला असं वाटतं, की जिजाबाईंनीच घडवलेलं आहे. बाकी कोणाला गुरु मानलं, नाही मानलं ह्या भानगडीत आपल्याला पडायचं नाहीये. शिवाजी महाराजांनी अ, अर्थात तुळजापूरची भवानी हिच्यावर शिवाजी महाराजांची श्रद्धा होती. शिवाजी महाराजांना भवानीने तलवार दिली अशी गोष्ट आहे. पण ते असं म्हणतात, की ती त्या तलवारीवर पोर्तुगीज अक्षरं कोरलेली आहेत. त्यामुळे ती पोर्तुगलमधून आलेली आहे. अर्थात ह्या कथा आहेत. देवी तलवार देणं हे एक म्हणजे आपण प्रॅक्टिकल नाहीये ना हे. एखाद्या देवीवर श्रद्धा असणं. हे रेकॉर्डेड आहे, की येस शिवाजी महाराज तिथे गेलेले आहेत. अ, तर पण हे काहीतरी देवीच्या शक्तीमुळेच फक्त शिवाजी महाराज करू शकले किंवा कुठल्यातरी दैवी आशीर्वादामुळे हे करू शकलेले आहेत. अनेकदा जे शिवाजी महाराजांना इनडायरेक्टली त्यांचं हनन होताना जे मला दिसतं, मला असं वाटतं, की ते आपल्याकडून त्याचं खूप दुर्लक्ष होतं. म्हणजे लोक असं म्हणतात, की फॉर एक्झाम्पल सावरकरांनी असं म्हटलेलं आहे, की शिवाजी महाराजांचं जे काही कर्तृत्व आहे, अर्थात सावरकरांनी शिवाजी महाराजांचं गौरव खूप केलेला आहे. शिवाजी महाराजांवर आरती लिहिलेली आहे. त्यांना रिस्पेक्ट होता, नो डाउट. ते म्हणत नाही मी. पण एक त्यांचं जे काही 6 सोनेरी पाणी मध्ये एक वाक्य येतं. त्याच्यामध्ये ते म्हणतात, की शिवाजी महाराजांचं जे कर्तृत्व आहे ते दैवी असा एक शब्द त्यांनी वापरलेला आहे. तर दैवी ह्याच्यामुळे मी ते लिहिलंय. आणि दुसरं म्हणजे ते म्हणले, की देवाची इच्छा म्हणून म्हणा किंवा काकतालीय न्यायाने म्हणा, शिवा जन्माने परिवर्तन झालं. तर जेव्हा आपण म्हणतो, की देवाची इच्छा त्यामुळे हे झालेलं आहे. म्हणजे कुठेतरी जेव्हा आपण म्हणतो, की अशी कुठलीतरी अदृश्य शक्ती आणि तिची इच्छा असल्यामुळे शिवाजी महाराज असे वागले. तर तेव्हा आपण कुठेतरी त्या व्यक्तीनी ती तत्व पाळण्यासाठी जे काही डिनाय केलेलं आहे, जे काही भोगलेलं म्हणजे काय कोणीतरी ऐकवलंच असणार आहे. त्याला जे त्यांनी रिप्लाय केलेलं असणार आहे. त्याच्यासाठी कुठल्याही दैवी इच्छेपेक्षा त्या स्वतःच्या व्यक्तीची इच्छा, त्याच्या तत्वावरची निष्ठा, त्याची साधना आपण म्हणूया. साधना म्हणजे आयुष्यभर मला ही तत्व मी पाळलेली आहे, ती साधना आहे. ती आपण डिनाय नाही करू शकत. शिवाय त्यांनी जो शब्द वापरलाय काकतालीय न्यायाने. काकतालीय न्याय म्हणजे काय, की 2-3 अर्थ आहे याची, की टाळी वाजवताना मध्येच कावळा आपोआपच आला म्हणजे तो मेला गेला. मला काही मारायचं नव्हतं, पण टाळी वाजवता तो मध्ये आला. किंवा मग अ, कावळा बसण्याची आणि फांदी तुटण्याची एकच वेळ आली. म्हणजे फांदी तुटणारच होती, पण कावळा बसला. तुम्हाला असं वाटतं, की कावळ्यामुळे फांदी तुटलीये, पण कावळ्यामुळे नाही तुटली, ती तुटणारच होती. अर्थातच असा त्याचा अर्थ. म्हणजे शिवाजी महाराजांचं हे जे काही आहे, ते तसं आता होणारच होतं बदल सगळा चांगला. पण ते जन्म झाला हे एक निमित्त झालं. तर असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा कुठेतरी आपण असं म्हणजे त्यांच्या तत्वालाच आपण डिसरिस्पेक्ट करतो, असं मला जेन्युइनली वाटतं. म्हणून मला हे शेअर करावं वाटलं. अ, शिवाय या सगळ्या गोष्टीला कधी-कधी सावरकरांच्याच भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी असं म्हणलेलं आहे, की ही सद्गुण विकृती आहे. मग थोडक्यात मे बी त्यांना असं म्हणायचं असेल, की हा इतका सद्गुणी व्यक्ती होता, राजा होता, इतका सद्गुणी होता, की त्यांनी दुसऱ्यांच्या राज्यातल्या स्त्रियांची विटंबना केली नाही, त्यांच्यावर बलात्कार केला नाही, त्यांना घरून आणून धर्मांतर केलं नाही. ही विकृती आहे असं जेव्हा कोणी म्हणतं, तर ती विकृती नाहीये. त्यांनी ते केलं असतं तर शिवाजी महाराज आणि इतर मुघल राजे यांच्यामध्ये काही फरक राहिला नसता. आणि आज आपल्याला शिवाजी महाराजांवर हे अ, मांडण्या म्हणजे मांडावं वाटलं नसतं कारण की ते नाव इतकं मोठं झालंच नसतं. शिवाजी महाराजांचं नाव इतकं मोठं झालं कारण की त्यांनी 4 गोष्टी आहेत त्या पाळल्या आणि त्या तशा केल्या आणि मानवी पातळीवर येऊन
कुठल्याही धर्माचा विचार केला नाही, जातीचा विचार केला नाही. जे बरोबर ते बरोबर, जे चूक ते चूक असं केलं आणि त्यामुळे या अशा राजाचा आपण सगळ्यांनी रिस्पेक्ट तर करतोच आपण, पण कुठेतरी ह्या गोष्टी आपण किती अंमलात आणतो किंवा ह्याचा विचार करतो का कधी चुकीचं बोलताना? मला असं वाटतं की हे खूप झालं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की रांजेच्या पाटलाची पण गोष्ट पाहिली, राजपूत स्त्रियांचा सन्मान, हे सगळं आहे. तर मला असं वाटतं की तसं बरंच बोलता येईल, पण इतकी चर्चा ह्याच्यातून तुम्हाला एक ट्विस्ट कळलं असेल की शिवाजी महाराजांचं स्त्रियांविषयीचं जे धोरण होतं ते किती चांगलं होतं, आदर्श होतं. ज्याचा आदर्श आज जर ठेवला तर या राज्यातल्या सगळ्या माझ्यासारख्या, तुमच्यासारख्या टाकणाऱ्या अनेक स्त्रियांना बरं वाटेल, सिक्युअर वाटेल. असं वाटणार नाही की एखाद्या पॉलिटिशियननी आपल्यासोबत चुकीचा प्रकार केला तर आपण बोलू शकू का? असं वाटणार नाही, अशी व्यवस्था इथे आली पाहिजे, अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि आपण शिवाजी महाराज की जय म्हणतो तेव्हा आपण खरंच या सगळ्या तत्वांना पाळतो का? किंवा म्हणणारी लोकं पाळतात का? याचाही आपण थोडा विचार करायला पाहिजे. थँक यू सो मच. धन्यवाद मुक्ताताई. जवळपास आपण सलगपणे 1 तास या ठिकाणी दिलेल्या विषयावरती विवेचन केलेलं आहे. आपल्या व्याख्यानातून आम्हा सर्वांमध्ये आपण शिवविचार पेरण्याचा अत्यंत ओघवत्या आणि स्पष्ट भाषेमध्ये आपण स्त्रियांविषयीची भूमिका आपण मांडली. खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी जो प्रत्येक महिलेचा रिस्पेक्ट केलेला आहे, हा गुण आपण प्रत्येकाने अंगी बाळगला पाहिजे. स्त्री ही पत्नी आहे, ती मावशी आहे, आजी आहे, प्रेयसी आहे, मैत्रीण आहे, अनेक नात्यामध्ये ती आहे. त्या प्रत्येक स्त्रीचा आपण सन्मान केला पाहिजे. तिचा कुठल्याही प्रकारचा आपण डिसरिस्पेक्ट न केला पाहिजे. हाच गुण आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण घेऊ शकतो. आणि आपल्या व्याख्यानातून हा महाराजांचा विचार आपण सर्वजण अंगी बाळगण्याचा दृढनिश्चय करूया. हीच या खरं तर या व्याख्यानाची यशस्वीता आपण मानू. यानंतर मी आपल्या आजच्या व्याख्यानाच्या समारोपाकडे वळत आहे. मोहिमेचे संयोजक आर्यंत अनामिका सर यांना मी विनंती करतो की आजच्या व्याख्यानाचा समारोप करावा. एक मिनिट अरिहंत, मी बोलू का त्याच्या अगोदर? हो बोला बोला. हा, अरिहंत सर्व संयोजक आणि विशेषतः व्याख्यात्या अनेक वर्ष, अनेक व्याख्यानं आणि अनेक पदरी ह्या गोष्टी ऐकत असताना आजच्या याच्यामध्ये या ताईंकडून एवढं जाणवलं की एवढ्या बारकाईने त्यांनी शिवकालाचा अभ्यास केलेला आहे. खूप कमी ठिकाणी तुम्हाला प्रबळगडच्या केशर सिंगच्या आईची आणि बायकोची माहिती मिळेल. आणि असे खूप कमी स्त्रिया आहेत की त्यांनी शिवकालावरती अभ्यास केलेला आहे. आणि मला वाटतं की अशा ज्या व्याख्यात्या आहेत, ज्या अभ्यासू आहेत, अशा लोकांना, अशा व्याख्यात्यांना आपण खूप चांगलं व्यासपीठ द्यायला हवं. आणि व्यक्तिशः मला त्यांचं खूप खूप आभार मानू वाटतंय की आपल्या समाजातील, बहुजन समाजातील एक स्त्री समोर येते आणि एवढं बहुआयामी शिवाजी महाराजांचं आणि तेही फोकस्ड महिलांविषयीचं धोरण, ज्याच्यामध्ये अगदी बेलवाडीच्या सावित्री देसाईंपासून ते स्वतः जिजाऊंचा रोल, ते आबाजी सोनदेव असतील किंवा इतर ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा संपर्क स्त्री म्हणून युद्धाच्या ह्याच्यातून आला, तो खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडला. मला सुषमाताई, तुम्ही यांचा नंबर पाठवला तर आवडेल यांच्याशी पुढे संपर्क ठेवायला आणि आपण यांच्याशी संपर्कात राहूया. धन्यवाद. थँक्यू सो धन्यवाद मच. दत्ता सर. 1 मिनिट मी बोलते. खरं म्हणजे मी अभ्यासक हा खूप मोठा शब्द आहे. मी अभ्यासक मला स्वतः अजून नाही म्हणवता येत. हा मी वाचन केलेलं आहे आणि त्या वाचनातून मला जे काही मिळालं ते मी मांडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आणि मला चांगलं वाटलं. त्या निमित्ताने परत मी खूप गोष्टी रिव्हिजिट केल्या आणि त्या रिलेट करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. मला खूप आभार मानायचे या सगळ्या तुमच्या टीमचे की तुम्ही मला खरंच एक इथे बोलायची संधी दिली. मी खूप ऋणी आहे तुमच्या सगळ्यांची आणि काय म्हणू, थँक यू सो मच. आर्यन सर.
धन्यवाद मुक्ता. आजच्या कार्यक्रमाला आपण वेळात वेळ काढून आलात. आपले खूप खूप आभार. सोबतच आपण सर्वजण उपस्थित राहिलात या व्याख्यानासाठी. आलेल्या सर्व श्रोत्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि यासोबतच आमच्या गडकिल्ले सत्यशोधक मोहीमचे सर्व संयोजक ज्यांनी यशस्वीरित्या हे कार्यक्रम ऑनलाईन व्याख्यान पार पाडलं, त्या सर्वांचेही खूप खूप आभार. पुन्हा एकदा सर्वांचेच खूप खूप आभार. हा कार्यक्रम संपलाय असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. जाण्याआधी मला वाटतं एक ग्रुप फोटो घेऊया सगळ्यांचा. सगळ्यांनी जर व्हिडिओ ऑन केले तर आपल्याला एक छान ग्रुप फोटो मिळेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी व्हिडिओ ऑन करा. नक्कीच नक्कीच. ज्यांना शक्य असेल त्यांनी व्हिडिओ ऑन करा, म्हणजे आपण एक छान ग्रुप फोटो घेऊया. बऱ्यापैकी व्हिडिओ ऑन झालेले आहेत. आपण एक व्हिडिओ करूया. एक स्क्रीनशॉट घेऊया. रेडी, स्माइल. अजून एक. रेडी, स्माइल. ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी पण स्क्रीनशॉट घ्यावेत. फोटो सेशन झाले सगळ्यांचे. पुन्हा एकदा संयोजन समितीतर्फे आभार. पुन्हा आपण या उन्हाळ्याच्या काळामध्ये काही असेच कार्यक्रम आयोजित करणार आहोत. त्यावेळेसही आपण असा छान प्रतिसाद द्यावा, ही सर्व संयोजकांतर्फे सगळ्यांना नम्र असं आवाहन. आणि पुन्हा एकदा संयोजन समितीच्या वतीने आपले सर्वांचे आभार. धन्यवाद. मीटिंग आपण थांबवत आहोत. धन्यवाद. ग्रुप सोडायला हरकत नाही.